सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। सालवड गावचे भूमिपुत्र डॉक्टर काकासाहेब लांडे यांची रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी अध्यक्षस्थानी निवड झाली व मोहम्मद वशीम हे सचिवपदी तसेच संतोष ढाकणे सर यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली। या कार्यक्रमाचा पदग्रहण समारंभ ममता लॉन्स मिरी रोड शेवगाव येथे सहप्रांतपाल पुरुषोत्तम जाधव व इन्फड इंडिया आनंद वनचे दत्ता बारगजे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। यावेळी रोटरी क्लबचे पदाधिकारी व तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका पुन्हा होऊ देऊ नका, स्वतःच्या गावापासून काम सुरू करा। येणाऱ्या काळात विरोधकांच्या नकारात्मक प्रचाराला तुम्हाला तेवढ्याच ताकदीने उत्तर देण्याचे काम करायचे आहे। विरोधकांकडे कुठलीही भांडवल आता राहिलेले नाही। महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्याची हीच संधी आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचे मोठे काम आपल्याकडे आहे। पुढील 60 दिवसात प्रत्येक गावापर्यंत योजना पोहोचवण्याचे काम संघटितपणे करा। विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळेल असा विश्वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला। आढळा पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून मोठ्या प्रमाणात आषाढ सरीचे तांडव सुरू असल्याने सांगवी लघु प्रकल्प ओसंडून वाहू लागला आहे। त्यामुळे आढळा नदीचे पाणी देवठाण येथील आढळा मध्यम प्रकल्पामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे। दरम्यान या नदीवर सावरगाव पाटजवळ असलेल्या तवा धबधब्यावरून पाणी कोसळू लागले आहे। हे अत्यंत नयनरम्य दृश्य पर्यटकांना खुणवू लागले आहे। जामखेड तालुक्यातील जवळा येथील ज्योतिक्रांती मल्टीस्टेटचे संस्थापक अजिनाथ हजारे यांना दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑरेंज बिझनेस आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सन्मानित ऑरेंज रेडिओच्या माध्यमातून दिला जाणारा ऑरेंज बिझनेस आयकॉन पुरस्कार अजिनाथ हजारे यांना प्रदान करण्यात आला। जामखेड तालुक्यातील जवळा या छोट्याशा गावातून 5 सप्टेंबर 2000 साली अजिनाथ हजारे, दशरथ हजारे, विष्णू हजारे आणि मारुती रोडे या 4 शिक्षकांनी ज्योतिक्रांती पतसंस्थेच्या पहिल्या शाखेची स्थापना केली। आज राज्यभर ज्योतिक्रांती मल्टीस्टेटच्या 48 शाखा आहे। या माध्यमातून हजारे यांनी जवळपास 500 ते 600 कुटुंबातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे। कोपरगाव तालुक्यातील कारवाडी हंडेवाडी येथील काही शेतकरी गोदावरीला पाणी येईल म्हणून विद्युत मोटार व पाईप काढण्यासाठी गेले होते। यावेळी तिघे गोदावरीत बुडाले होते। सुदैवाने तिथे उपस्थित असणाऱ्या महिलेने साडी टाकून दोघांना वाचवले, परंतु त्यातील एका शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे गुरुवारी गोदावरी नदीत बुडाला होता। महसूल प्रशासन व ग्रामस्थ त्याचा शोध घेत होते। 26 तासाच्या शोध कार्यानंतर शुक्रवारी दुपारी 2:30च्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भूतवाडा तलाव आणि भूतवाडा जोड तलाव ओव्हरफ्लो झाला आहे। त्यामुळे जामखेड शहर व 5 वाड्या वस्त्यांचा वर्षभराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे। मागील 3 वर्षापासून तलाव ओव्हरफ्लो होत असतो, त्यासाठी सप्टेंबर महिन्याची वाट पाहावी लागत असे। यावर्षी जुलै महिन्यातच चांगला पाऊस झाला, यामुळे जोड तलावासह दोन्ही तलाव पूर्ण क्षमतेने 100% भरले आहे। जुलै महिन्यात जामखेड शहर व तालुक्यात जोरदार पाऊस झाला, यामुळे जामखेड तालुक्यातील मोहरी, नायगाव व जामखेड शहरातील धोत्री व रत्नापूर तलाव यापूर्वीच ओव्हरफ्लो झाले आहेत। मुळा धरणाच्या उजव्या कालव्यावर आधारित व राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी परिसरातील जिरायत गावांना वरदान असलेले वांबोरी चारी बंद अवस्थेत आहे। वांबोरी चारीची नादुरुस्ती 3री मोटार कार्यान्वित करत योजनेद्वारे शेतकऱ्यांना पाणी मिळेल अशी उपाययोजना करण्यासाठी पाटबंधारे प्रशासनाने प्रयत्न करावेत। 10 दिवसात वांबोरी चारीचा प्रश्न मार्गी न लागण्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे।
आषाढी एकादशी निमित्त शेवगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर वारीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विशेष बस सोडण्यात आल्या होत्या। शेवगाव आगाराच्या एकूण 57 बसेस होत्या। या बसेसमधून 9 ते 22 जुलै या 14 दिवसात 127 फेऱ्या झाल्या असून प्रवाशांकडून शेवगाव आगाराला सवलतीसह एकूण 20,39,318 रुपये इतके उत्पन्न मिळाले, अशी माहिती आगार प्रमुख अमोल कोतकर, स्थानक प्रमुख किरण शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतीने विश्वासात न घेता विकास कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्याचा आरोप सरपंच व सदस्यांनी केला आहे। ग्रामसेवकांना धारेवर धरत त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकत ग्रामसेवकांना कोंडले। सरपंच आनंद वाघ, सदस्य सुनील पटारे, प्रवण भारत, जालिंदर उंडे, प्रशांत उंडे, चंदू नागुडे, नवनाथ पवार, नंदकुमार तरहाळ, सुनील बोरुडे, रवींद्र कनगरे, सुनील तरहाळ आदींनी शुक्रवारी सकाळी कार्यालयीन वेळेत हे आंदोलन केले। यावेळी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कुलूप ठोकत ग्रामसेवक तसेच इतर कर्मचाऱ्यांना कोंडले। 2 तास ग्रामसेवकांना कोंडण्यात आले होते। महायुती सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024चा अध्यादेश जारी करण्यात आला आहे। या योजनेद्वारे 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः विनामूल्य वीज पुरवली जाणार आहे। एप्रिल 2024 पासून या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। याबाबत अध्यादेश जारी करण्यात आला आहे। नगर जिल्ह्यासह राज्यातील 44,03,000 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पात्र हा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।